आज लग्न जे एक ज्या पद्धतीने होतंय, जसं की मी त्याला एक थोडासा वेगळा वर्ड वापरतो, फॅन्सी. जसं की प्री वेडिंग आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तर आज खूप पाहता. ह्या सगळ्या पद्धतीला तुमची मान्यता म्हणजे एक लग्न कार्यामध्ये तुम्ही काम करता, हे कितपत योग्य आहे किंवा अमाप खर्च होत चाललाय लग्नासाठी, याच्यावरती तुमचं काय मत? आज लग्न म्हणजे इव्हेंट झालेलं आहे. खरं लग्न म्हणजे दोन जीव एकत्र येऊन त्यांना त्यांचा संसार करायचा असतो. परंतु आज काय झालेलं आहे माहितीये, लग्न हे इव्हेंट झालेलं आहे. म्हणजे आज प्रत्येक गोष्ट आपण काय करतो, तो एक इव्हेंट म्हणून त्याचा म्हणजे ग्लोरिफाय करतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये खर्च होतोय. म्हणजे प्री वेडिंग इव्हेंट आता झालेला आहे आणि तो आता ना म्हणजे त्याला तो एका वरच्या उच्चभ्रू स्तरापासून तो झिरपत खाली आलाय. आणि काय होतं आपल्याकडे की आपण आहे ना, माणूस हा ऍक्च्युली ना असा समाजप्रिय असतो आणि त्याला ना असे उत्साह सण वगैरे साजरे करण्यासाठी खूप त्याला हौस असते. तर त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा वरती एखादी गोष्ट केली जाते ना, ती हळूहळू झिरपत खालच्या लेवलपर्यंत येते. आणि त्याच्यामुळे आज असं झालेलं आहे की प्री वेडिंग इव्हेंट हा काही लोकांनी केलेला एक उपक्रम होता, तो आता प्रथा म्हणून झालेली. आता प्रथा म्हणून झाले. आता जर कोणी प्री वेडिंग इव्हेंट नाही केला ना, तर त्याला असं ते काहीतरी कमी केलं किंवा आपण काहीतरी चुकी केली असं वाटतं. असं आहे. तर त्याच्यामुळे काय आलं की ह्या सगळ्या प्रथा हळूहळू म्हणजे एका त्या लग्न हा जो एक चौकटी आहे ना, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपलं स्थान आता बळकट केलंय. आता लग्न होत आहेत, पूर्वी दारात मांडवात व्हायची, त्याच्यानंतर हॉल झाले. हॉलमध्ये संध्याकाळी आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक दिलं जायचं. साधारणतः 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मग लग्नाचं म्हणजे लग्न अचानक दुपारी व्हायला लागली. त्या काळी 40 वर्षापूर्वी प्रत्येक लग्न संध्याकाळीच व्हायचं आणि आलेल्या पाहुण्यांना आईस्क्रीम किंवा काहीतरी एक कोल्ड्रिंक वगैरे दिलं जायचं. त्याच्यानंतर अचानक लग्न दुपारची व्हायला लागली आणि दुपारी आलेल्या पाहुण्यांना मग आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक नाही, मग ते जेवण आलं. मग त्या जेवणावळींची प्रथा सुरू झाली. त्याच्यानंतर आता परत लग्न संध्याकाळी व्हायला लागली, जेवण आलं आणि त्याच्यावर आईस्क्रीम पण आलं. म्हणजे जसं आपण म्हणजे म्हणतो ना की लोक आर्थिकदृष्ट्या सधन होत आहेत, तसं ते हळूहळू प्रथामध्ये ऍडिशन करत चाललेत. आणि ह्या ऍडिशनचा भार आहे ना, हा नक्कीच असा एक वर्ग असतो की ज्यांना हे परवडू शकत नाही, त्यांच्यावरही पडतो आणि त्यांनाही नाईलाजाच तो करावा लागतो.